नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नांदेड 2025 ची निवडणूक बिनविरोध संपन्न. नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी डी पी सावंत, उपाध्यक्षपदी श्रीराम मेडेवार, सचिवपदी सचिन गव्हाणे, सहसचिवपदी अलीभाई पंचवानी, कोष अध्यक्षपदी दीपक मालेवार, हर्षदभाई शहा, नवल सेठ गुप्ता अशी कार्यकारिणी हॉटेल चंद्रलोक येथे जाहीर करण्यात आली. यावेळी अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची निवडणूक गेल्या काही वर्ष टेक्निकल अडचणीमुळे राहिली होती. ती निवडणूक आज इथं पार पडलेली आहे आणि सर्व सदस्यांनी बिनविरोध नवीन बॉडीची नेमणूक केलेली आहे व निर्वाचित बॉडीची. चेंबर ऑफ कॉमर्सने गेल्या 15-20 वर्षामध्ये चांगल्या तऱ्हेने काम केलं. आपल्याला आठवत असेल 2008 साली चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आणि तत्कालीन उद्योगमंत्री आणि आत्ताचे खासदार श्रीमान अशोकरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून नांदेड अहेडचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमानंतर नांदेडमध्ये औद्योगिक वातावरण सगळं ढवळून निघालं, पण त्याचं फलश्रुती म्हणावी तशी मिळाली नव्हती. त्यानंतर गेले 10 वर्ष हे बॉडी जी आहे काही टेक्निकल अडचणीमुळे डिफंक्ट होती, परंतु आज ती बॉडी परत कार्यान्वित झालेली आहे बिनविरोध झाल्यामुळे. आता चेंबरचं काम हे मोठ्या जोमाने आम्ही परत सुरू करू आणि नांदेडमध्ये नवीन उद्योजकांना कशा पद्धतीने आपण स्टँड करू शकू त्यांच्या पायावर विविध माध्यमातून शासनाच्या स्कीम लोकांपर्यंत नवीन उद्योजकांपर्यंत कशा पोचवायचे याकरता चेंबर कार्यरत राहील. तर यामध्ये अध्यक्ष म्हणून सर्वांनी युनानिमसली मला परत एकदा अध्यक्षपद घ्या म्हणून विनंती केली आणि मी ते स्वीकारलेलं आहे. उपाध्यक्षपदी आमचे श्रीराम मेडेवार जे पूर्वी होते तेच कंटिन्यू चालले आहेत. सचिवपदी चंद्रकांतजी गव्हाणे यांचं नाव युनानिमस झालेलं आहे. सहसचिवपदी अली मोहम्मद पंजवानी यांचं नाव आपण केलेलं आहे आणि कोषाध्यक्ष म्हणून दीपकजी मालेवार ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचं नाव आहे आणि 2 संचालकमध्ये श्रीमान हर्षदभाई शहा आणि नवल सेठ गुप्ता असे मिळून 7 लोकांची बॉडी आज बिनविरोध झालेली आहे आणि सगळ्या मेंबर्सचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये नांदेडच्या औद्योगिक जगतामध्ये काय बदल करू शकतो याकडे आम्ही सगळे मिळून लक्ष देणार आहोत, जेणेकरून नांदेडचं औद्योगिक वातावरण चांगल्या तऱ्हेने आपल्याला पुढे नेता येईल.